आज आपण बनवणार आहोत मसूरची डाळीचं उसळ। त्यासाठी लागणारं साहित्य टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि कढीपत्ता। 2 चमचे तेल घालूया आपण। गरम झालेला आहे। आता आपण कांदा टोमॅटो टाकून घेऊया। कढीपत्ता पण टाकूया। कांदा जास्त करपूपर्यंत भाजायचा नाही आहे। बघा नॉर्मल झाला आता कांदा। टोमॅटो पण जरा जरा कच्चाच ठेवायचा आहे। आता त्यामध्ये आपण हळद टाकूया, अर्धा चमचा। हळद टाकल्यानंतर आपण ही धुतलेली डाळ आहे, बघू शकता ही धुतलेली डाळ आहे, ह्याच्यामध्ये आपण घालूया। चांगली भाजून घेऊया तेलामध्ये डाळ। डाळ चांगली भाजली आता त्याच्यामध्ये 3 चमचे लाल तिखट टाकूया। थोडंच पाणी घालायचं आहे। आपण सुकी डाळ करणार आहोत। बघू शकताय त्याच्यामध्ये आपण वरून कोथिंबीर टाकणार आहे शिजण्यासाठी। आणि फ्लेम कमी करायचा आहे गॅसचा आणि प्लेट ठेवून द्यायचं आहे त्याच्यावरती। तयार झाले का? मस्तपैकी डाळ तयार झालेली आहे। मस्त खमंग असा वास येतोय कोल्हापुरी चटणीचा। अशा प्रकारे कोल्हापुरी चटणीची झणझणीत व मसूरच्या डाळीची उसळ तयार आहे। रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।